नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते. मी आज तुम्हाला दाखवणार आहे पालक पराठा. पालक पराठा दाखवणार आहे. मी मला साहित्यात सांगते. हे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हा मी पालक बारीक चिरून घेतला आहे. धुवून साफ करून त्याचे दांडे काढून बारीक चिरलं आहे. तो मी अर्धी जुडी अर्धी जुडी मी घेतलं आहे. आणि हे मीठ आहे, ही हिरवी मिरची घेतली बारीक चिरून, हे आलं घेतलं ठेचून, आणि हे जिरे आणि तेल. तर आता मी तुम्हाला दाखवते पालक कसा बनवायचा, पालक पराठे कसे बनवायचे. तर मी आता याच्यामध्ये पिठामध्ये मी आता हे पालक टाकणार आहे. याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि आलं ठेचून घेतलेलं, किंवा आल्याची पेस्ट जरी टाकलात तरी चालेल. जिरं, जिऱ्याचं टाकायचं कारण काय की आणि जिऱ्याचा फ्लेवर एक खाताना फ्लेवर एक चांगला येतो जिऱ्याचा. मीठ टाकते. चवीप्रमाणे मीठ टाका. आता हे पहिलं आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. खूप हेल्दी पराठे असतात हे पालकचे, कारण पालकमध्ये खूप प्रोटीन्स असतात. रक्त वाढ म्हणजे आपलं रक्त शुद्ध होतं, रक्त वाढतं. आणि हे थंड पण असतात. मेथीचे कसं, मेथी गरम असते तर थंडीतून खायला काय प्रॉब्लेम नाही मेथी, पण पालक हा तुम्ही कधीही खाऊ शकता. आता हे आपल्याला जरा असं एकदम पातळ असं पीठ नाही मळायचं आहे. थोडंसं आपल्याला कडकच पीठ ठेवायचं आहे ते. त्यामुळे पाणी कसं एकदम तुम्ही टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून असं मळून मळून घ्या. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या ऐवजी जर लाल तिखट मसाला टाकायचा असेल किंवा आणि गरम मसाला, तर तुम्ही तेही टाकू शकता. आता मी याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे. म्हणजे कसं, असं थोडं अर्ध पीठ मळलं ना का थोडंसं तेल टाका, म्हणजे ते पीठ कसं एकदम मिळून येतं. हे बघा, असं जरा ना घट्टच पीठ मळून ठेवायचं. आता हे पीठ मी 15 मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहे. 15 मिनिटाने मी तुम्हाला दाखवते पराठे कसे बनवायचे. आता बघूया आपण पीठ. हे बघा, चांगलं फुगून आलं, म्हणजे असं चांगलं नरम झालं आपलं पीठ. आता आपण थोडं अजून तेलाचा हात त्याला लावून एकदा चांगलं मळून घेऊया. पिठाचं कसं असतं, जेवढे चांगलं आपण पीठ मळू ना तेवढा चांगला आपल्या म्हणजे चपाती म्हणा, पराठे म्हणा, जेवढं चांगलं पीठ मळू तेवढं ते चांगले होतात. ठीक आहे, आता मी याचे गोळे करून घेते. हे बघा, मी याचे चांगले आता गोळे करून घेतलेत. आता मी तुम्हाला दाखवते कसे लाटायचे.
जास्त याला पातळ पण नाही लाटायचे. जास्त पातळ पण नका ठेवू आणि जास्त जाड पण नका ठेवू. तर हा एक गोल आपला झालाय. तुम्हाला जर त्रिकोणी करायचे असतील तर तुम्ही त्रिकोणी करू शकता. मी तुम्हाला दाखवते करून. आपल्याला जसा शेप द्यायचा तसा आपण देऊ शकतो. आता असं लाटलं ना, त्याला तेल लावा आतून. आता आपल्याला त्रिकोणी करायचं आहे ना, असं एक फोल्ड मारा, नंतर हा एक असा. तर पुन्हा त्याला सुक्या पिठामध्ये बुडवून काढा. आता आपल्याला शेप हाच ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला असंच लाटावं लागेल. ॲक्च्युली गोल आपण करतो ना ते इझी आहेत आकार देण्यापेक्षा. कारण आकाराचं कसं आहे, त्याला आपल्याला त्या ह्यानेच लाटावा लागतो. हा आपला एक त्रिकोणी तयार झालाय. आता तुम्हाला दाखवते चौकोनी. तर चौकोनीला दाखवते. तेल लावून घ्यायचं अगोदर, म्हणजे ते कसं त्याला पापड चांगला सुटतो, म्हणजे असं फुगतो जरा, म्हणजे असं आपण बोलतो ना तोडल्यावरती असं 3 हे होतात त्याचे. तर चौकोनी दाखवते. आता याला सुद्धा आपल्याला या शेपमध्येच लाटायचं आहे. बघा हा आपला झाला चौकोनी. आता मी शेकवायला घेते, तुम्हाला दाखवते शेकवून. हे तवा ठेवलाय मी तापायला. थोडं तेल टाकूया, म्हणजे आपल्याला कळेल जेव्हा वाफ येते ना तेलाची, मग समजायचं की तवा तापलेला आहे. तवा तापलाय आपला. आता आपण ते पराठे शेकवून घेऊया. हा चौकोनी आहे जो मी बनवला, चौकोनी आकाराचा.
तेल लावूया आता दोन्ही साईडला. तेल किंवा तूप सुद्धा तुम्ही लावू शकता. आता टाकते त्रिकोणी. ॲक्च्युली पराठ्याचे पण बनवण्याचे प्रकार वेगळे वेगळे प्रत्येकाचे असे वेगळे असतात. आता काही लोक कसं, आता जसं एक मी हा बनवला की डायरेक्ट मी पिठामध्येच हे पालकची भाजी मी डायरेक्ट पिठामध्येच टाकली मळताना. किंवा तुम्हाला मेथीची हवी असेल तर मेथी तुम्ही अशीच टाकू शकता. आणि दुसरा प्रकार असा की काही जण भाजी बनवतात अगोदर, म्हणजे त्याची स्टफिंग अगोदर करतात आणि मग ते नॉर्मल पीठ मळून मग त्या पिठाच्या गोळ्यामध्ये ते भरतात आणि मग ते लाटतात, म्हणजे जस्ट आपण पुरणपोळीचं कसं करतो तसं. तर त्याच्यापेक्षा मला ही सोपी पद्धत वाटते, म्हणून मी ही पद्धत तुम्हाला दाखवली. त्याला तेल लावून घेऊया. हा पण आपला तयार झाला. आता राऊंड शेप. तेल लावते. आता आपले तिन्ही सुद्धा पराठे तयार आहेत. आता मी तुम्हाला सर्व करून, आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा आपला पालक पराठा तयार आहे. तुम्ही याला दही किंवा लोणचं किंवा टोमॅटो सॉस याबरोबर सुद्धा खाऊ शकता. धन्यवाद. तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा, मी स्वस्त रहा. धन्यवाद.